रोखण्याचा ह्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तुमच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करण्यात येते. तुमच्या अटकेचीच कारवाई व्हावी. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी, काय घटना घडली होती ते सविस्तर सांगा. माझी आता ही मागणी आहे, ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. आरोप असे केले की मी दर्ग्यामध्ये घुसले आणि धक्काबुक्की केली, हे गैरवर्तन केलेलं आहे, गैर आरोप केलेले आहेत, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत. आता मलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आलेली आहे. जो व्हिडिओ दिसतोय तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे. नक्कीच आम्ही त्यांना आजांचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन, कारण हनुमान जयंती, आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असतं त्यांनी गैरवर्तन केलं. त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय की मी कानावर हात ठेवलेले त्यांचे अपशब्द ऐकून. त्यामुळे मी पण या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे. माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. या संदर्भात मी त्यांना विनंती केलेली आहे की माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी. आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मी गुन्हा दाखल नक्कीच मला करावा लागेल आणि याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्रहाची मागणी आहे. हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे, हा कुठल्याही दर्ग्यामध्ये नाही. आम्ही सनदशीर मार्गाने मागणी करणारे कार्यकर्ते आहोत आणि जी काही कायदेशीर लढाई आम्ही लढतोय नक्कीच त्याला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सनदशीर मार्गाने आम्ही तिथं जाऊ. तोपर्यंत आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे. धन्यवाद. काय नेमकं त्या दिवशी काय व्हिडिओ समोर आला, बस एवढं सांगितलं नाही. भाषण करण्यात आलं असं देखील बोललं जातं. ते त्यांनी आणावं ना भाषण. काय तुम्ही गेलात आणि नाही बस आता एवढं बस आहे. ते तुम्ही हे काटून ते लावाल, बंद करा, मी सांगते. नाही वाईट मध्ये नाही जाणार. त्यांना विचारा ना, त्यांना माहिती ना घटनाक्रम. तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायची मागणी करताय, ज्या पद्धतीने तुम्ही समोर राहिले, तुम्ही तिथे गेले. अर्थातच आमचं मंदिर आहे तिथे, आमचं मंदिर, मी मंदिराच्या तिथे गेले, दर्ग्यामध्ये गेलेले नाही. ते त्यांचा दर्गा सोडून ते बाहेरच का होते. रस्त्यावरचा व्हिडिओ आहे, कॅमेरा कुठे लागलाय बघा, कोणत्या अँगलनी लागलाय बघा, मी कुठे आहे ते बघा. दर्ग्यामध्ये गेले असेल तर त्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवा आणि आरोप सिद्ध करावा. उलट मी कानावर हात ठेवले, त्यांचं बोलणं ऐकून मी कानावर हात ठेवले, हे सरळ सरळ व्हिडिओमध्ये दिसतंय. धन्यवाद.